नमस्कार. कुक विथ मरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आमच्याकडे पॉटलकचा प्लॅन आहे आणि आम्ही 4 ते 5 जणी मिळून हा पॉटलक करत आहोत. तर या पॉटलकसाठी आज मी व्हेज बिर्याणी करत आहे. चला तर पाहूयात व्हेज बिर्याणी. आता सगळ्यात आधी आपल्याला 1 किलो बिर्याणी तांदूळ आपण भरपूर साऱ्या पाण्यात भिजवत ठेवायचा. साधारण 30 मिनिटे आपण हा भिजवत ठेवायचा आहे. किंवा तुम्ही बिर्याणी तांदळाऐवजी बासमती तांदूळ देखील वापरू शकताय. आता यानंतर आपण कांदा कट करायला घ्यायचा आहे. तर आपल्याला 1 किलो तांदळासाठी 1 किलो कांदा लागेल. तर कांदा आधी आपण असा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण नेहमी पातळ कापतो, तर या पद्धतीने आपण असं कापून घ्यायचं आहे. खास हे बिर्याणी करता आपण करून घ्यायचं. हे आपण असं कट करतो, त्याऐवजी आपण असा आडवा ठेवून याला कट करून घ्यायचं. पातळ पातळ हा कांदा कापून घ्यायचा आहे आणि कांदा कापून झाला की आपण हा सुट्टा सुट्टा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा, जेणेकरून तो छान तळला जातो. आता यानंतर या कांद्यात आपण 1 चमचाभर आपण मीठ घालायचं आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित या कांद्याला लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनटं हा कांदा असाच ठेवून द्यायचा, जेणेकरून त्यातलं पाणी जे येतं ते निघून जाईल आणि हा कांदा छान कुरकुरीत तळला जातो. याचा छान बरिस्ता कुरकुरीत तयार होतो. आता इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवले आहे. तेल अगदी छान तापले आहे. आता हा मीठ घातलेला कांदा छान पिळून आपण या तेलात टाकून घ्यायचा. आणि हा कांदा आपल्याला मध्यम ते फुलाच्यावर छान तळून घ्यायचा आहे. तर हा कांदा छान सोनेरी रंग झाला की आपण याला तेलातून बाहेर काढून घ्यायचं. आता हा छान तळला गेला आहे. अशा दुसऱ्या एखाद्या पळीने याला छान प्रेस करून तेल यातलं बाहेर काढून घ्यायचं. याच पद्धतीने बाकीचा कांदाही आपण तळून घ्यायचा. आता हा तळलेला कांदा आपल्याला थोडासा पसरून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान कुरकुरीत होईल. तर 1 किलो बिर्याणी तांदळासाठी आपल्याला 1.25 किलो मिक्स भाजी वापरायची आहे. भाजीमध्ये इथे मी ढोबळी मिरची, यानंतर बटाटा, गाजर आणि फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेत आणि याचबरोबर इथे मी फ्रोझन मटार वापरत आहे. तुम्ही जर का ताजा मटार वापरत असाल तर तो एकदा वाफवून तुम्ही वापरू शकताय. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा घरात ज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता. आता कांदा आपला तळून झाला आहे. आता त्याच तेलात आपण ह्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे ह्या भाज्या छान तळले गेलेत. छान ह्या गुलाबीसर रंगावर आपण परतून घेतले. आता याला आपण पटकन बाहेर काढून घ्यायचं. आता इथे मी 9 लिटरचं एक मोठं भांडं वापरत आहे. यात आपण भरपूर सारं पाणी ओतलेलं आहे. यात मी आता 2 तमालपत्र घालते. याचबरोबर 8 ते 10 काळी मिरी, 1 टीस्पून शहाजिरे आणि 2 ते 3 लवंगा यात घालायचे आहेत. आता बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर यात घालायची. अर्धा लिंबाचा रस घालायचा, जेणेकरून भात पांढरा शुभ्र तयार होईल. 1 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे, ज्यामुळे भात सुट्टा सुट्टा तयार होतो. आता याच पाण्यात इथे मी 2 मोठे चमचे भरून आपल्याला मीठ घालायचं आहे. समुद्राचं जसं पाणी खारट असतं तसं आपल्याला हे पाणी तितपत हे पाणी खारट असावं. आता या पाण्याला छान उकळी येऊ देऊया. तर या ठिकाणी पाण्याला छान उकळी आली आहे. तर हे पाणी छान खवळतच असावं आणि यातच त्यानंतर आपल्याला भिजवलेला तांदूळ घालायचा आहे, जेणेकरून तो छान शिजला जातो आणि छान मोकळा मोकळा तयार होईल. आता या पाण्यात आपण हा भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. पाणी यातलं निथळून घेतलं होतं. तर हा तांदूळ साधारण एक 8 ते 10 मिनिटे फुलाचेवर छान शिजवून घ्यायचा आहे. साधारणपणे 80% तरी तो भात शिजलेलाच हवा. तर आता इथे साधारण एक 10 मिनिटे झाली आहेत आणि हा भात तुम्ही पाहू शकताय छान शिजलेला दिसत आहे. भात शिजण्याचं टायमिंग हे तुम्ही घेतलेल्या तांदळावर पूर्णपणे डिपेंड करतं. साधा पांढरा बासमती तांदूळ 6 ते 7 मिनिटात शिजतो
पण तोच पिवळा बिर्याणीचा तांदूळ शिजायला 8 ते 10 मिनिटे लागतात. भात शिजण्याची एक तुम्हाला ट्रिक सांगते, ती अशी की हा भात शिजला की या पाण्याच्या वरपर्यंत येतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, हा भात शिजून पाण्याच्या वरपर्यंत आला आहे, की मग समजायचं की हा भात छान शिजलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण थोडं तेल काढून घेतलं. साधारण एक वाटीभर आपण तेल काढून ठेवायचं आहे आणि जितकं आपल्याला बिर्याणीला लागेल तेवढंच आपण तेल ठेवून द्यायचं. आता फोडणीसाठी आपल्याला काही थोडे खडे मसाले लागतील. जसे की इथे मी 2 टीस्पून शहाजिरे घेतलेत, 15 ते 20 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे, 2 आपल्याला चक्री फुलं लागतील, 4 लवंगा घेतलेत, 2 तमालपत्र, 1 मसाला वेलची आणि 4 आपल्याला हिरवी वेलची वापरायची आहे. तर तेल छान तापले की आपण आता ही सगळी जिन्नस यात घालायची आहेत. आता हे मसाले छान तडतडलेत. आता इथे मी 1 टेबलस्पून दगडी फूल यात घालत आहे. दगडी फुलाने ही बिर्याणी चवीला खूप सुंदर तयार होते. तुम्ही जर का कधी घातला नसाल तर तुम्ही हे दगडी फूल एकदा घालून बघा आणि मग मला कळवा. तर आता इथे मी हे घालते. आता लगेचच आपण यात साधारण एक 2 ते 3 टेबलस्पून आले लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा यात घालायचा आहे. आता थोडा आपण परतून घ्यायचं. आता यात मी 1 ते 2 टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे, हिंग घालायचा. आता यातच इथे मी 10 टोमॅटोची प्युरे यात घालत आहे. तुम्हाला जर का टोमॅटोची प्युरे जास्त वाटत असेल तर तुम्ही याचं प्रमाण देखील कमी करू शकताय. चवीनुसार यात मीठ घालायचं. साधारण आपण 2 ते 3 मिनिटे ही टोमॅटोची प्युरी छान परतून घेतली आहे. आता यात आपण बाकीचे मसाले घालायचे आहेत. जसं की इथे मी 3 ते 4 टीस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यात घालत आहे किंवा तुम्ही साठवणीचा कोणताही दुसरा मसाला वापरू शकताय. याचबरोबर इथे मी 2 टेबलस्पून धने पावडर यात घालत आहे. यानंतर आता इथे मी 1 टेबलस्पून गोडा मसाला यात घालत आहे. तुम्ही जर का गोडा मसाला कधी घातला नसाल तर या एक बिर्याणीला तुम्ही एकदा घालून बघा. खूप छान चवीची अशी बिर्याणी तयार होते. आता इथे मी 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला यात घातला. तुम्ही तुमच्याकडे जो बिर्याणी मसाला असेल तर तो तुम्ही वापरू शकताय. आता पुन्हा आपण थोडं परतून घेऊया. आता इथे मी गॅस बंद करते आणि यातच आपल्याला हे अर्धा किलो दही यात घालायचं आहे. दही थोडंसं फेटून यात घालायचं. गॅस बंदच करायचा आणि मगच यात दही घालू शकता, नाहीतर मग ते दही फाटलं जाईल. आणि कंटिन्युअसली आपल्याला 5 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. 1 किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो दही हे प्रमाण अगदी बरोबर आहे. पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर कंटिन्युअसली मी हे जवळपास साधारण एक 5 ते 7 मिनिटे हे दही अगदी छान फेटून घेत आहे. तर इथे मी गॅस पुन्हा चालू केला. मंदाचेवरच गॅस असावा आणि हे दही आपल्याला साधारण एक 5 ते 7 मिनिटे छान फेटून घ्यायचं आहे. कुठेही दही फाटलेलं दिसत नाही आहे बघा. आता यातच आपल्याला तळलेल्या कांद्यापैकी आपण साधारण एक 80% आपल्याला कांदा या भाजीत घालायचा आहे. जरी कांदा हा जास्त ब्राउनिश दिसत असला तरी तो परफेक्ट तळला आहे. तर या ठिकाणी जसं की तुम्ही पाहू शकताय, या मसाल्याला छान तेल सुटले आहे. पाहू शकताय. आता यात आपण तळलेल्या या भाज्या घालून द्यायच्या आहेत. वाफवलेला मटार यात घालत आहे आणि पुन्हा आपण छान तर सगळी आपली तयारी झाली आहे. जसं की ती भाजी तयार आहे, कांदा आपला तयार आहे तळलेला, भात आपला शिजून तयार आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर पण आपण इथे चिरून घेतली आहे. आता पटकन आपण बिर्याणी असेंबल करायला घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला या भांड्याच्या तळाखाली थोडंसं तेल आपण पसरून घ्यायचं आहे. साधारण एक 2 चमचे आपल्याला तेल या तळाला आपण पसरून घ्यायचं, जेणेकरून बिर्याणी तळाला लागली जाणार नाही. आता आपण तयार केलेली सर्व भाजी या भांड्यात आपण काढून घ्यायची आहे. आता यावर मी हा तळलेला कांदा आपण
पसरवून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुदिन्याची पानं बारीक कापलेली आहेत घालायची. आणि आता यावर आपण हा शिजवलेला भात आपण पसरवून घ्यायचा आहे. आधी आपण थोडा भात घालून घ्यायचा. यातला अर्धा भात आपण यात घालून घ्यायचा आहे. आता यावर थोडासा आपण थोडासा बिर्याणी मसाला यावर भुरभुरून घ्यायचा. यानंतर आता आपण तळलेला कांदा यावर पसरवून घ्यायचा आहे. कोथिंबीर आपण पसरवून घ्यायची. आणि आता राहिलेला हा भात आपण यावर घालून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपण रिपीट करायचं आहे. बिर्याणीचा मसाला घालायचा, त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर पुदिन्याची पानं घालायची आहेत. आता पुन्हा आपण यावर थोडंसं तेल स्प्रिंकल करून घेऊयात. साधारणपणे आपण 1 टेबलस्पून तूप थोडंसं वितळवून तुम्ही यावर पसरून घेऊ शकता. इथे मी घट्टच असंच तूप पसरवत आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला यावर केशरयुक्त आपण दूध घालायचं आहे. इथे मी पाण्याचा वापर करत आहे. तर अशी मी एक ॲल्युमिनियम फाईल याच्या वर लावून घेतली आहे. आणि आता यावर मी झाकण ठेवून देते. तुम्हाला जर का ॲल्युमिनियम फाईल वापरायची नसेल तर तुम्ही याच्या कडेने कणकेचा वापर करून त्याला तुम्ही सील करू शकताय. आणि आता हे भांडं सुरुवातीला मध्यम आचेवर साधारण एक 5 मिनिटे ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर या भांड्याच्या खाली एखादा तवा ठेवून द्यायचा. आणि साधारण एक 10 मिनिटे मंद आचेवर आपण हा भात शिजायला ठेवून द्यायचा आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करून 10 मिनिटे ही बिर्याणी अशीच रेस्ट करायला ठेवून द्यायची आहे. जेणेकरून सगळ्या भाज्यांचा फ्लेवर या बिर्याणीला छान उतरतो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर अशी बिर्याणी तयार झाली आहे. भात अगदी मोकळा मोकळा तयार झालेला दिसतो. चवीला तर खूपच भन्नाट झाली होती. तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. आपल्या कुक विथ मराठी चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन देखील दिले आहे, त्यालाही प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या सगळ्यात आधी बघता येईल. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.